संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड शाही फेक प्रकरणी संभाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकूण 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल असून गुन्हा जामीनपात्र असल्याने आरोपींना अटक न करता प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे। मुख्य आरोपी दीपक काटे आणि अन्य 1 जण पोलिसांच्या ताब्यात आहे। प्रतिबंधात्मक कारवाईसाठी इतर 5 जणांचा शोध सुरू आहे। दरम्यान सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने आरोपींविरोधात 307 कलम लावण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रमुख जन्मेजयराजे भोसले यांच्या सत्कारासाठी सपत्नीक उपस्थित असताना काही हल्लेखोराने दीपक काटे नावाच्या भ्याड हल्लेखोराने गुन्हेगाराने आमचे प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे आमचे राज्याचे अध्यक्ष जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, गेले 30 वर्ष ते महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजाला प्रबोधन करतात। 18 पगड समाजाला त्यांनी प्रबोधन करतात, उद्योगामध्ये त्यांनी सगळ्यांना आणलेलं आहे। परंतु अशा माणसावर कुठला तरी एक गुंड ज्या स्वतःला हिंदुत्ववादी समजतो, आम्ही पण हिंदुत्ववादी आहे, भडव्या तू तिथून येऊन इथं निषेध करण्याची गरज नाही, आम्ही समर्थ आहोत, आपलं सोलापूर जिल्हा समर्थ आहे। ज्या इंग्रजांना पळवलेला सोलापूर आहे, भडव्या तुझी काय गरज आहे। मला वाईट याचं वाटतं, मी सुद्धा आंदोलन केलं, एका अधिकाऱ्यावर शाई फेकली तर माझ्यावर 328 दाखल केलं, परंतु ह्या पोलीस खात्याने त्या भडव्याला माऊली मंडळासारखं त्याला दूध पाजवतात। मराठा समाजाचं सुशिक्षित आणि मराठा समाजाचं वैचारिक प्रबोधन करणारं नेतृत्व प्रवीणदादा गायकवाडांवर जो काल हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आहे। आणि काल पोलीस खात्याची जी भूमिका होती ही कायद्याला धरून नव्हती, ही गुन्हेगारांना पोचणारी होती। ज्या पद्धतीनं चंद्रकांत दादा पाटलांवर हल्ला झाला, त्यांच्यावर काळी शाई फेकली, त्यावेळेस त्या आरोपीला 307 लावला। आणि काल जो सराईत गुन्हेगार आहे दीपक काटे नावाचा इंदापूरहून आला म्हणून तो आमच्या जिल्ह्यातून ज्या पद्धतीनं आमच्या नेत्यावर हल्ला करतो ते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। आणि आज पोलीस अधीक्षक साहेबांनी निवेदन पण सांगितलंय की या केसमध्ये त्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हेगारांची नावं नाहीत ती ऍड करून त्यांच्यावर सगळ्यावर जे कलम प्रवीणदादा चंद्रकांत दादा पाटलांना लावले त्याच कलमाने त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे। आणि या गुन्ह्यातल्या सगळ्या आरोपींना 307 खुनी हल्ल्याचा प्रयत्न केला म्हणून त्या आरोपाखाली अटक केली पाहिजे। तसेच या कार्यक्रमावेळी आयोजकांनी पोलिसांना कोणतीही माहिती दिली नव्हती किंवा परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे बंदोबस्त ठेवला नव्हता अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। काल दिनांक 13 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास कमलाराजे चौक येथील प्रियदर्शनी हॉल येथे श्री फतेहसिंग शिक्षण संस्था अक्कलकोट व सकल मराठा समाज अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री जन्मेजयराजे भोसले यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित कार्यक्रमाकरिता यातील फिर्यादी सोबत संभाजी ब्रिगेड सामाजिक संस्था पुणे प्रदेश अध्यक्ष श्री प्रवीणदादा गायकवाड व कार्यकर्ते गाडीतून उतरून हॉलकडे पायी जात असताना संभाजी ब्रिगेड सामाजिक संस्था या नावाच्या पुढे श्री छत्रपती हे नाव लावावे या कारणावरून शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे राहणार इंदापूर जिल्हा पुणे व इतर कार्यकर्त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून श्री प्रवीण गायकवाड व फिर्यादीचे अंगावर शाई वंगण टाकून श्री छत्रपती संभाजी महाराज की जय अशा मोठमोठ्याने घोषणा देऊन सर्वांना धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली। तसेच इनोवा गाडीच्या समोरच्या काचेवर दगड मारून नुकसान केले। यातील फिर्यादी संभाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अक्कलकोट उत्तर येथे अपराध क्रमांक 365/2025 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यात एकूण 7 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। आणि सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळं यातील आरोपींना अटक न करता त्यांच्यावर त्या सर्व 7 आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत।
तर यातला जो मुख्य आरोपी आहे दीपक काटे, तो कालपासून पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती. त्याची सध्याची स्थिती काय आहे, कशा पद्धतीनं प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण करतो? हां, कालची जी घटना झालेली आहे, घटनास्थळावरून 2 आरोपींना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा दाखल व्हायला जी काही फिर्यादी, यातील फिर्यादीनं उशीर झाल्यामुळं उशिरा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या जे 2 ताब्यात घेतलेले जे 2 आरोपी होते, ते आरोपी ताब्यात होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर जो गुन्हा जामीनपात्र असल्यामुळं ताब्यात घेतलेल्या आरोपींना अटक न करता त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. सध्या तर काही संस्थान संघटनांची माहिती हे आहे, मागणी आहे की आरोपींच्या विरोधात 307 साठी कलम लावण्यात यावे. जीवे मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला आरोप होतोय. त्या संदर्भात ते कलम वाढण्याची शक्यता आहे किंवा त्याची मागणी आपल्यापर्यंत पोहोचली? हां, यामध्ये जे काही जखमी आहेत त्यांचं काल मेडिकल झालेलं आहे. त्या जखमीचा असं म्हणणं होतं की मला आणखी काही त्रास होतो. त्यांना पुढे रेफर केलेलं आहे. रेफर केल्यानंतर जर त्याच्यामध्ये आणखी काही जर त्यांची इंजुरी सर्टिफिकेटमध्ये आणखी काही ग्रीव्हियस वगैरे असं आलं तर योग्य ते आपण कलमावर करण्याची तयारी ठेवलेली आहे. प्रवीण गायकवाडांचं असं म्हणणं आहे की पोलिसांचा तिथं पुरेसा बंदोबस्त नव्हता आणि त्यामुळेच ही घटना घडल्याचा त्यांचा आरोप आहे. काय उत्तर असणार? हा जो कार्यक्रम होता, जो नागरी सत्कार सोहळा होता, हा इंडोर होता. त्यासाठी आयोजकाकडून पोलीस स्टेशनला कोणतीही माहिती दिली नाही किंवा पोलिसाकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. हा इंडोर कार्यक्रम असल्यामुळं त्या ठिकाणी पोलिसांना या कार्यक्रमाची माहिती होती, पण त्यांनी परमिशन वगैरे काही घेतलेलं नव्हतं. इंडोर कार्यक्रम होता म्हणून त्या ठिकाणी पोलीस वगैरे आपण बंदोबस्त ठेवलेला नव्हता. आता गुन्हा दाखल झालेल्या या गुन्ह्यामध्ये 7 आरोपी आहेत. आरोपीबद्दल जे जामीनपात्र गुन्हा असल्यामुळं त्यांच्यावर आपण योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. पुढे भविष्यामध्ये अशी घटना त्यांच्याकडून होऊ नये त्यासाठी आपण चांगल्या वर्तनाचं आपण त्यांच्याकडून बंधपत्र लिहून घेतोय. एकूण 7 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि अटक नाही. हा जो गुन्हा दाखल आहे तो जामीनपात्र असल्यामुळं अटक केलेलं नाही आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असे बोललं जातंय मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून आणि त्यांना दूध वगैरे असं व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते? नाही, आरोपी आपण अटक केलेलं नाही. ज्या घटनास्थळावरून परत काही एखादी घटना होऊ नये म्हणून त्यांना ताब्यात घेतलं होतं, डिटेन केलेलं होतं आणि त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट वगैरे दिलं असं काही नाही. फिर्यादीकडून काही मोठ्या स्वरूपाचं काही आणखी तक्रार येते का किंवा माहिती समोर येते का किंवा आमच्याकडे माध्यमांना प्रतिक्रिया देतात आहे की काही लोकांचे चेन ड्राईव्ह आहे, काही लोकांना लागलेला आहे, अशा पद्धतीचं त्यांच्या समोर तुमच्याकडे काही त्यांनी संपर्क साधला आहे या संदर्भात? नाही, आता गुन्हा दाखल झाल्यानंतर परत कोणाची काही कोणी संपर्क साधलेला नाही. जर त्यांची काही आणखी तक्रार असेल तर त्या पद्धतीने आपण त्यांचं स्टेटमेंट घेऊ, त्यांचं जे काही म्हणणं आपण ते घेऊ, त्या पद्धतीने आपण पुढचा तपास करू.